नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया श्रीमद भगवद्गीतेविषयी. श्रीमद भगवद्गीता हा तोच ग्रंथ आहे जो अमेरिकेमध्ये सर्व पुस्तकांच्या खाली ठेवण्यात आला होता आणि त्याला अपमानित करण्यासाठी त्याला सर्व पुस्तकांच्या खाली स्थान देण्यात आलं होतं. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्याला उत्तर म्हणून असं उत्तर दिलेलं की श्रीमद भगवद्गीता हा सगळ्या ग्रंथांचा एक बेस आहे, पाया आहे. त्यामुळे तो सगळ्या धर्मग्रंथांना पेलवू शकतो. तो एक बेस आहे. या श्रीमद भगवद्गीतेविषयी आज आपण जाणून घेऊया. श्रीमद भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाविषयी ग्रंथ आहे आणि वेदाच्या अखेरच्या रचनेतला एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या जीवनाबद्दल जे उपदेश केलेले आहेत त्याचा समावेश श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. सुमारे 5000 वर्षापूर्वी 25 डिसेंबर या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती. त्यात एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगायचं याबद्दल मार्गदर्शन करतो असं समजलं जातं. सुरुवातीला ब्रिटिश भारताचा जो पहिला गव्हर्नर आहे ना, लॉर्ड वॉरेन हेस्टिंग, याने खरोखर गीता आपल्यासाठी उपयोगी आहे का हे जाणून घेण्यासाठी त्याने 2 संदर्भ मांडले होते. त्यामध्ये गीतेला त्याने बुक ऑफ किलिंग आणि बुक ऑफ हिस्ट्री या 2 प्रकारच्या उपमा दिल्या होत्या आणि त्याला जाणून घ्यायचं होतं की भगवद्गीता नेमकी कशाबद्दल आहे, ती बुक ऑफ किलिंग आहे की बुक ऑफ व्हिक्ट्री आहे. तर त्यासाठी त्याने आपल्या बऱ्याच व्यक्तींना या ग्रंथाबद्दल जाणून घेण्यासाठी पाठवलेलं. बनारस आणि काशी या ठिकाणी त्याला जाणून घ्यायचं होतं की भगवद्गीता म्हणजे नेमकं काय आहे आणि ते पुस्तक कसं आहे, काय आहे, त्यातून आपल्याला काय शिकायला मिळेल. त्यानंतर त्याला ज्यावेळी हे समजलं की भगवद्गीता हा मानवाला विजयी करणारा, जिंकून देणारा ग्रंथ आहे आणि तो म्हणजे बुक ऑफ व्हिक्ट्री आहे. भगवद्गीता ही बुक ऑफ व्हिक्ट्री आहे. गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णांनी एक योद्धा म्हणून समजले आहे, तसं आजकालचा माणूस पण त्याच्या जीवनामध्ये एक योद्धा आहे. त्याला जीवनातल्या अनेक संघर्षमय प्रसंगांना सामोरं जावं लागते आणि ह्या प्रसंगाला सामोरं जाताना त्याला त्या प्रसंगांचा सामना कसा करायचा याबाबतचं ज्ञान आपल्याला गीतेमुळं मिळू शकते. गीता आपल्याला कुठल्याही प्रश्नाला किंवा कुठल्याही संकटांमध्ये गिवअप न करता स्वतःसाठी स्टँड घेणं किंवा त्या प्रसंगांना फेस करण्याची ताकद देते. आता आपण जेव्हा समाजाकडे बघतोय तेव्हा आपल्याला समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्थान हे 2 गोष्टींवरून ठरते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मोजमाप हे 2 गोष्टींवरून केलं जाते. एक तर त्याची भौतिक संसाधनांची मालकी किती आहे त्याच्याकडं, म्हणजे त्याने भौतिक गोष्टी किती कमवल्यात. म्हणजे त्यानं भौतिक गोष्टी म्हटलं तर त्याच्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, या सगळ्या गोष्टींचं मोजमाप केलं जाते आणि त्याच्यावरनं त्या व्यक्तीची कुवत ठरवली जाते किंवा समाजातलं त्याचं स्थान ठरवलं जाते. आणि दुसरा विचार केला तर एक आध्यात्मिकदृष्ट्या आपण व्यक्तीची किती ग्रोथ झाली हे नाही सांगू शकत, पण भौतिक गोष्टीवरनं व्यक्तीचं स्थान आपण समजून घेतो तेव्हा त्याच्या मालकीच्या गोष्टी म्हणजे घर, बंगला, गाडी, नोकरी, बिझनेस या गोष्टी आपण विचारात घेतो. आणि ज्यावेळी आपण भौतिक गोष्टींचा विचार करतोय त्यावेळी आपल्याला एवढं समजते की त्याच्याजवळ काय आहे, म्हणजे व्हॉट वी हॅव, म्हणजे त्याच्याजवळ नेमकं काय आहे एवढ्याच गोष्टीचा आपल्याला संदर्भ येतोय. पण जेव्हा आपण आध्यात्मिकदृष्ट्या स्पिरिच्युअलिटीमध्ये जेव्हा आपण भाग घेतो त्यावेळी आपल्याला व्हॉट वी हॅवपेक्षा हू यू आर ही गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्याजवळ काय आहे पेक्षा तुम्ही कोण आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे खरंच, आणि ज्यावेळी त्याची जाणीव होत्या तेव्हा आपलं आयुष्य खरोखर भारी होते. आजचा माणूस भौतिक गोष्टीमध्ये जास्त अडकलेला आहे आणि त्याला आध्यात्मिकतेचा विसर पडलेला आहे. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमच्याजवळ काय आहे याला जास्त महत्त्व दिलं जाते. आणि प्रत्येक माणूस स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, समाजापुढे, कुटुंबापुढे, जगापुढं, आणि तो भौतिक गोष्टींच्या मागं पळत असतोय सतत. माणूस या भौतिक सुखाच्या मागं धावतोय आणि त्यामुळे तो भौतिक सुखाच्या मागं धावतोय पण तो आतून पूर्ण रिकामा आहे. जो वरून जे आपल्याला सुख दिसतंय, माणूस भौतिक सुखाच्या मागे धावून इतका हे झाला की त्याला अध्यात्माचा पूर्णपणे विसर पडलेला आहे आणि तो आतून पूर्ण एकटा झालेला आहे. आतून तो दुःखी आहे. त्याच्याकडे सगळं असूनही नसल्यासारखी त्याची आज 21व्या शतकामध्ये त्याची तरा झालेली आहे.
मग त्यासाठी आपण त्याच गोष्टीसाठी आपल्याला गीतेचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. 21व्या शतकाचा प्रॉब्लेमच हा आहे की माणूस भौतिक गोष्टींमध्ये जास्त अडकून पडला आहे आणि त्याला अध्यात्माचा जास्तीत जास्त विसर पडलेला आहे. आणि माणसाकडं आणि एक मेन प्रॉब्लेम की माणसाकडे या भौतिक गोष्टी असून पण आज माणूस दुःखी आहे. समज आपण एखाद्या भिकाऱ्याला जर जेवण दिलं तर तो आनंदी होतो, म्हणजे आनंदानं भरून पावतो. तसं आजकालच्या जगात माणसाकडे सगळ्या गोष्टी आहेत, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, तरी पण माणूस आतून रिकामा आहे. मग नेमकं त्याला कशाची गरज आहे? तर त्याला अध्यात्माची गरज आहे. आणि ह्यासाठी आपल्याला भगवद्गीता समजून घेणं फार गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्याला याच दुःखातनं बाहेर काढतात गीता या ग्रंथातून. आणि गीता ही कुठल्याही काळासाठी गीता ही उपयुक्त गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही एजमध्ये असाल किंवा कुठल्याही संकटात असाल, कुठंही असाल, गीता तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करेल. भगवान श्रीकृष्णांनी सांगूनच ठेवलं आहे की संभवामी युगे युगे, म्हणजे कोणत्याही काळ असू दे गीता नेहमी उपयुक्त असणार आहे. आणि गीता हा केवळ तसा विचार केला तर फक्त हिंदूंचा ग्रंथ नाही आहे, तर भगवान श्रीकृष्णांनी सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी गीतेची निर्मिती केलेली आहे आणि तो सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तो सगळ्यांनी वाचण्याची आवश्यकता आहे सध्याच्या काळामध्ये. आणि आता आजकालच्या माणसाचं मोजमाप बुद्धिमत्ता आपण कशावरनं ठरवतो आहे, तर गीतेमध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत की माणसाची बुद्धिमत्ता 3 गोष्टींवरून ठरते. ॲबिलिटी टू ॲडॉप्ट द न्यू सिच्युएशन, म्हणजे तुम्ही कुठल्याही नव्या गोष्टीला कसं सामोरं जाता किंवा ती गोष्ट तुमच्यामध्ये कशी तुम्ही ॲडॉप्ट करून घेता. त्याचप्रमाणे तुमची एखादी प्रॉब्लेम सॉल्व करण्याची कपॅसिटी काय आहे. तुमचा प्रॉब्लेम कितीही मोठा असला तर तुम्ही त्याला गिवअप न करता कशा पद्धतीनंच त्याच्यावर स्टँड घेताय. ह्या गोष्टीचा समावेश देखील गीतेमध्ये आहे. आणि तिसरं म्हटलं तर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय कसा घेताय, ॲबिलिटी टू मेक डिसिजन, या गोष्टीबाबतचा संदर्भ देखील आपल्याला गीतेमधून प्राप्त होतो. तर या सत्रामध्ये आपण एवढंच जाणून घेणार आहे. पुढील सत्रामध्ये आपण गीतेबद्दल अजून माहिती जाणून घेऊया. धन्यवाद.